उदयजी या ठिकाणी होते, दादा भुसे होते. आम्ही आमचे मित्र भाजपचे आमचे पदाधिकारी प्रसाद दुबे यांच्याशीच वेळावेळी चर्चा केली आणि त्यातून असं ठरलं की त्यांनी आता माघार घ्यावी. त्याचे एक दोन मुद्दे आहेत पण ते वैयक्तिक नाही. त्यांचं म्हणणं आहे नारपारचा विषय मार्गी लावा ज्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी कसं मिळेल. शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. काही शाळकरी मुलांना बोटीतून प्रवास करण्यासाठी परवानगीसाठी त्यांचा अर्ज प्रलंबित आहे. त्याची मागणी त्यांची आणि सर्वात महत्त्वाचं कायदा आणि सुव्यवस्था. मालेगाव शहरामध्ये ज्या पद्धतीने सर्रास वापरता आलेला आहे बोला त्या ठिकाणी लँड माफिया तयार झालेले आहे. 2 मिनिटं मी दादागिऱ्या चाललेल्या आहेत. एक मिनिट त्याचा तात्काळ बंदोबस्त व्हावा. लाईव्ह केलेलं आहे ना, तुम्ही चेक केलं का? त्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. अहो मॅम, ते अचानक बाहेर आले, ते असं दौरात होते. या ठिकाणी मागे घेण्याचा निर्णय केलेला आहे. चालू केलेली लिंक तुम्ही चेक केली का? देवेंद्रजी त्यांच्यासोबत चर्चा झाली, सकाळी झाली. शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फार्मला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या म्हणजे मागे घेता येणार नाही पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत कराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे त्यांना या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याकडनं नेमकं काय आश्वासन त्यांना देण्यात आलं, कशी समजूत काढण्यात आली? 2-3 दिवसांपासून ते खरं तर नव्हते आपल्या संपर्कात. त्या सगळ्या ठिकाणी 17 ठिकाणी निवडणुका आहेत. आपण बघितलं सगळ्या ठिकाणी जिथे भाजपचे उमेदवार आहेत तिथे काही शिवसेनेच्या असतील, राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते. काही ठिकाणी त्यांचे उमेदवार आहेत, आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते. झालेलं होतं पण सगळ्यांना समजुतीनंतर सर्वांनी आपापले अर्ज मागे घेतलेले आहेत. पक्षश्रेष्ठींची त्यांचं बोलणं झालेलं आहे. आम्ही स्थानिक स्तरावर मंत्री आहोत, आमच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मला वाटतं सगळ्या ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे. नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचा प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे. म्हणून मला वाटतं की त्यावेळेला 17च्या 17 जागा म्हणजे 6 तर आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत. 11 जागा पुन्हा आम्ही एक त्या ठिकाणी निवडून देऊ. 17च्या 17 100% जागा या महायुतीच्या निवडून देऊ. आता बंडखोरांनी माघार जळगावला शिंदे गटाचे उमेदवार माघार घेणार का? तेच आपल्याला सांगितलं की जळगावचा प्रश्न संपलेला आहे, तोही लगेच संपेल. इकडे माघार झाली इकडे माघार होईल. गोकुळ पिंगळी गोकुळ गीतेच्या संदर्भात काही निर्णय झालाय? आपण बघतात काल गणेश गीते या ठिकाणी राष्ट्रपर्यंत होते, दिवसभर आमच्या सोबत होते. आजही सकाळपासून तेही होत्या. आमच्या नगरसेवक वहिनी आहेत गीते वहिनी, त्या सुद्धा या ठिकाणी. गोकुळ गीतेची माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे. 4-5 वाजेपर्यंत ते बाहेर गावी 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत. त्यांच्याशी बोलून सुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल. मला खात्री आहे ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी महायुतीला त्याच्याकडे जाहीर पाठिंबा देतील. गेल्या 2-3 दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. एक माघार तर झाली आहे, पाठिंबा मिळालाय. दुसऱ्यासाठी कसा प्रयत्न चालू आहे, किती वेळ लागेल साधारण? मला असं वाटतं की याचं उत्तर आधीच जयंत भाऊनी या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार म्हणून आणण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती भाऊनी देखील केली, मी देखील केली, दादा साहेबांनी देखील केलेली आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन मुली भाऊनी इथं सांगितलं ना, त्यांनी तो डिसिजन परत त्याच्यावर बोलावं असं नाही. आणि त्यांनी देखील हे देखील ठामपणानं सांगितलं की नाशिकमधला हा जिल्हा सुटला की जळगावचा देखील जिल्हा जाऊन एका समाधानी एक जी माघार होती किंवा एक पाठिंबा मिळतो त्याच्यावर समाधानी अजून दुसरा समाधानी नाही किंवा आहोत. त्याच्यापेक्षा प्रशांत बासूंनी देखील सीएम साहेबांचा, डीसीएम साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल शब्दाला मान ठेवला. त्याच्यामध्ये असं काही नाही की समाधानी आहे किंवा नाही. बापूंनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना. आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचं फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सुतोवाच जातं महाजन साहेबांनी देखील. जळगावचं कधी प्रश्न हाच आहे की एक झाली आहे. नाही, मला असं वाटतं की जळगावचा विषय देखील संपलेला आहे. त्याच्यामध्ये काल दिवसभरामध्ये मुख्यमंत्री मोदयांबरोबर, उपमुख्यमंत्री मोदयांबरोबर 4 ते 5 वेळा सुद्धा गिरीश भाऊ बोललेले आहेत, मी देखील बोललेलो, दादा
भुसे देखील साहेब बोललेले आहेत. त्याच्यामुळं आता पहिली दुपारची तुम्हाला ब्रेकिंग मिळाली, आता संध्याकाळी थोड्या वेळाला देऊ परत ब्रेकिंग. पण इतके दिवस हे सगळं लागलं, हा समन्वयाचा अभाव आहे महायुतीतला. अजिबात समन्वयाचा अभाव नाही. मी सकाळी देखील याचं उत्तर दिलं. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आमदार होण्याची इच्छा असते, जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा असते. शेवटी तो व्यक्ती जर आमची संबंधित नसती तर आम्ही सांगितलं असतं की त्याची काय म्हणजे त्याला समजवायची काही गरज नाही. पण प्रसाद बापू असतील, गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, आमची सगळी मंडळी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज जो झालाय तो दूर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये जर आम्ही आणलं तर विजय अजून सुखकर होऊ शकतो. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याला आम्हाला नक्की यश येणार आहे. त्याच्याबद्दल कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता. पण गिरीश पवारांनी त्यांच्या मागण्या सांगितल्या, त्यांना वैयक्तिक स्वतःसाठी म्हणून त्यांना उमेदवारी नको होती असं बोलण्यात जाणवलं. तर ते सरकारवरच कुठेतरी नाराज आहे. आता जे इथे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठेतरी अपयशी ठरतात असं त्यांच्या मागण्यावर दिसतं. एक तर मालेगावचं ड्रग्ज तिथे आहे, तिथे गृह खातं नाराज आहे, नारपारचा विषय आहे. म्हणजे मंत्र्यांवर आणि लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये उशीर झाला असेल. त्यांनी असं काही सरकारवर नाराज आहे किंवा कुठच्या मंत्र्यावर नाराज आहे किंवा कुठच्या लोकप्रतिनिधीवर नाराज आहे असं काहीच सांगितलेलं नाही. थोडा उशीर झाला असेल तर ती जी कार्यप्रणाली उशीर व्हायची आहे ती लवकरात लवकर करावी हीच प्रसाद बाबूंची इच्छा आहे. म्हणजे नाराज म्हणजे हे कुठेतरी कमी पडतात म्हणून त्यांना उमेदवारी करायची असं. मगाशी पण हा प्रश्न तुम्ही जरा वेगळ्या अर्थाने विचारला होता, आता परत तोच विचारलेला आहे. त्याच्यामुळे आमचं उत्तर देखील तेच आहे. साहेब, नाशिकची जागा शिंदे शिवसेनेसाठी एवढी प्रतिष्ठेची का बनली? तुम्ही स्वतः 3-4 दिवस इथे चुकून आहे काय? नाही, नाशिकची जागा कशी, नागपूरची जागा, गडचिरोली चंद्रपूरची जागा, परभणीची जागा, यवतमाळची जागा, जळगावची जागा, सगळ्या 17च्या 17 जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत आणि 17च्या 17 जागा जिंकायच्या आहेत. यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो. आता दोन्ही संकट मोर्चात राज्यभर फिरणार आहे. संकट दिवसात कुठे आता संकट आलेलं नाही. मला वाटतं 2-3 ठिकाणी हा काय होता तो जवळपास संपलेला आहे. आज नाशिक जळगाव झालं म्हणजे बहुतेक ठिकाणी 100% ठिकाणी हा सगळा प्रश्न संपणार आहे. आणि आता मी महायुतीमध्ये लढणार आहोत. कोणी आमचा बंडखोर या ठिकाणी राहणार नाही. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की 17च्या 17 जागा एकही जागा विरोधी पक्षाला या ठिकाणी मिळणार मिळणारच नाही. आता किती बोलबच्चे करू द्या, काही बोलू द्या, पण लोक त्यांच्या पाठीशी नाही. आता घोडे बाजार चाललाय, गदे बाजार चाललाय, वाटेल तशी वायफाट प्रत्येक निवडणुकीवर जे अर्थ आहे. पश्चिम बंगालमध्ये इतका दारुण पराभव झाला तरी पण काहीतरी आहेच त्यांचं. पेट्यांमध्ये खराबी आहे. आम्ही राजीनामा देणार नाही किती म्हणताय. तिकडून आपले राऊत साहेब वाटेल त्याचे मुक्ताफळ, राहुल गांधी वाटेल ते मुक्ताफळ उधळत आहेत. पण लोक तुम्हाला स्वीकारत नाही. लोकांनी स्पष्ट तुम्हाला नाकारलेलं आहे. आणि आता नाही पूर्ण देशभर, इथेच नाही सगळ्या देशभर हे झालं की तसं, ते झालं की तसं, बॅलेट पेपर बटनवर घ्या, बोटवर करून घ्या. मला वाटतं त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. देशामध्ये कुठेही राज्य आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये बघा त्यांना कोणी स्वीकारणार नाही. काँग्रेसचा पुरता बँड वाजलेला आहे आणि आपल्याकडचे बोलबच्चन आहेत त्यांचं काही ठिकाणा राहिलेला नाही. हो, पण एवढं सगळं पोषक वातावरण महायुतीच्या बाजूने आहे. असं असताना 2 उमेदवारांची बंडखोरी रोखण्यासाठी 3 मंत्र्यांना 3-3, 4-4 दिवस लक्ष घालावं लागतं. हे तुम्हाला विरोधाभास नाही वाटत का? म्हणजे एका विरोधाभास त्यांचंही तुम्हालाही माहिती ती कशी काय ती सक्षम उमेदवार आहे. त्यांनाही वाटतं की मी निवडून येणारच आहे, मलाही वाटतं निवडून येणार आहे. आता पक्षाने निर्णय घेतलेला आहे. ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेली, बरोबर आहे. आधी त्यांचा त्या ठिकाणी उमेदवार होता शिवसेनेचा, त्यामुळे त्यांचं म्हणतं की भाजपाला जागा घ्या. पण ते आता वाटाघाटीमध्ये सुटू शकलं नाही. आपल्यालाही कल्पना आहे, त्यांनाही कल्पना आहे. आता मग शिवसेनेला जागा सुटल्यावर त्यांनी अधिकृत उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही बंडखोरी करावी, आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करावी हे काही मला वाटतं अपेक्षित नाहीये. आणि म्हणून आम्ही त्यांची समजूत घातली. आणि तेही मोठे ताकदवार कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यामुळे आम्हाला सगळेच जवळचे आहेत. आणि म्हणून आम्ही त्याची मनधरणी करून त्या ठिकाणी आज त्यांना जाहीर पाठिंबा द्यायला लावलेला आहे. पण महायुतीचे मतदार त्यांना मतदान करणारे अशी काही भीती आहे तुमच्या उमेदवार? मला वाटतं भीतीचा प्रश्न नाही, पण आम्हाला असे उमेदवार एकदाचे जर आपल्याला दूर गेले तर मग दूर जातात. आम्हाला त्यांना दूर जाऊ द्यायचं नाहीये. आम्हाला सगळं संघटित राहायचं या ठिकाणी. आणि म्हणून आम्ही त्याची मनधरणी करतो. आमच्या घरचे लोक आहेत, ते काही परके नाही आहेत, सगळे आहेत तिथे. माझ्या रोज असतो. नाशिक आलं की कोण असं वेळेस असतो ना, पण मी त्याला सांगू शकतो हक्काने 1 दिवस गेला, 2 दिवस, ठीक आहे, 3ऱ्या दिवशी गेल, अजिबात चालणार, मान्य करतील. तसा जे या ठिकाणी आहेत आपले जुने मित्र आहेत, जवळचे संबंध आहेत. 1-2 दिवस त्यांनाही वाटलं, आम्ही ते सांगितलं नाही आपल्याला असा
युतीमध्ये महायुतीमध्ये आपल्याला असं ग्रो करता येणारच नाही. त्यांनी सांगितलं मान्य आहे. शेम साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, तयार झाले. त्याच्यामध्ये खूप हे करावं लागतं, मग मतं मिळणार नाही का असा कुठला विषय नाही. इथे आमची मतं तुम्ही बघितली आहे सगळीकडे 17 ठिकाणी. इथे पण आमची 450 मतं आहेत. 700. हो, जळगाव सुद्धा जवळपास 450 550 मतं आहेत. आपण धकाशीला मागे सांगत. पण मला असं वाटतं की आम्ही सगळे एक राहिलो पाहिजे. आमचे कार्यकर्ते कुठल्याही जवळचे जितके वर्ष काम करतायत ते दूर जायला नको, म्हणून आमचा हा प्रयत्न आहे.